सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटाने नागरिकांची चांगलीच तारंबळ उडवली। अचानक आलेल्या वादळी पावसामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। जांबूद बुद्रुक, जांबूद खुर्द आणि मांडवे बुद्रुक शिवारात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांची पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। सोलापूर जिल्ह्यातील सराफ व्यापाराच्या दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपीने गोळीबार केल्याची थरारक घटना पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथे घडली। या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठाने, नाम फाउंडेशन व विविध संस्थांच्या सहभागातून सुरू केलेल्या जलसंधारण कामाची दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून सध्या निवडुंगेवाडी तलावाचे खोलीकरण सुरू आहे। पावसाळ्यापर्यंत हे काम सुरू राहणार असून स्थानिक धुमाळ वस्तीवरील तरुण शेतकरी व ग्रामस्थ या अभियानात हरितरीत्या सहभागी झाले आहेत। अहिल्यानगर शहरातील शनी चौक परिसरात गुजर गल्लीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांना आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे। काल मध्यरात्री गौरव विनायक कुलकर्णी यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन आलिशान मोटारसायकलला आग लावून जाळण्यात आल्या। या घटनेची धग कायम असतानाच आज पुन्हा त्यांच्या दुचाकीला आग लावण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार अपघाती नसून पूर्वनियोजित घातपात कट असल्याचा संशय बळावला आहे। या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पानोडी गावात सध्या पाणी उशाशी आणि घशाला कोरड अशी स्थिती पाहायला मिळत आहे। निळवंडे धरणाचा उजवा कालवा गावातून वाहत असूनही केवळ ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत आहे, तर दुसरीकडे सामान्य नागरिक थेंब थेंब पाण्यासाठी तरसत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। शुक्रवारी सायंकाळी संगमनेर, जामखेड आणि नगर श्रीगोंदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। वीज कोसळून 3 गायी दगावल्या तर गारपीट 300 कोंबड्यांचा मृत्यू झाला। संगमनेरच्या पठार भागात छतावरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडले आहेत। वादळात कृषी पंपाचे सोलर पॅनल कोलमडले तर संत्रा केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे। आपत्कालीन आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या 108 क्रमांकावरील रुग्णवाहिकेतील डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत असल्याचा गंभीर प्रकार पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील एका घटनेनंतर समोर आला आहे। प्रसूतीसाठी नेण्यात येणाऱ्या गर्भवतीला वेळेत वैद्यकीय मदत मिळण्याऐवजी आरोग्य व्यवस्थेतील कथित गोंधळ, रुग्णवाहिकेचा विलंब आणि वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनाला सामोरे जावे लागल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। कोपरगाव तालुक्यातील दरडे कोऱ्हाळे परिसरात शिर्डी सिन्नर महामार्ग शेजारी असलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याचे काम रखडले होते। महामार्ग प्रशासनाने शुक्रवारी अतिक्रमण हटवा मोहीम राबवत दरडे कोऱ्हाळे आणि राहता तालुक्यातील सावळी विहीर परिसरात अतिक्रमण हटवा मोहीम राबवली असून दिवसभरात 5 ठिकाणी अतिक्रमणे हटवली जाणार आहेत। सदर मोहीम सुरू झाल्यानंतर अतिक्रमणधारकांनी विरोध केल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या ही मोहीम शांततेत सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यातील सराफ व्यापाऱ्याला लुटण्याच्या गुन्ह्यातील संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपीने गुरुवारी रात्री गोळीबार केला। पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथे ही थरारक घटना घडली। सुदैवाने त्यात कोणतीही हानी झाली नाही। मात्र आरोपी पावलस उर्फ मेहेर कचरू गायकवाड हा आपल्या साथीदारांसह घटनास्थळावरून पसार झाला। या प्रकरणी गायकवाड यांच्यासह त्यांच्या 2 ते 3 अनोळखी साथीदारांविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील सुभाषनगर भागात अस्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आणि दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांमध्ये नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभागात विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सुभाषनगर परिसरातील नागरिकांनी 5 जून रोजी आपल्या व्यथा मांडताना नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार रोष व्यक्त केला। प्रभागातील अनेक ठिकाणी अस्वच्छ परिसर आणि दुर्लक्षित सार्वजनिक शौचालय पाहायला मिळत आहेत। अनेक शौचालयाचे दरवाजे तुटलेले असून पत्रे निखळलेली आहेत। स्वच्छतागृहातील साहित्य खराब अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। संबंधित विभागाकडून या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। आमच्या वार्ड नंबर 8 मध्ये एवढी समस्या आहे का गटरी पावसाचं पाणी घरांनी घुसतं, शौचालय बी साफ नसती, एवढी घाण राहते का कचरा भरणार बी कोणी येत नाही। आणि दुसरी एक का आम्हाला 2-3 हप्त्यापासून असं पाणी येतंय का ते प्यायसारखं बी नाहीये, कारण की त्याच्या माशाचा वास येतो। हांड्यामध्ये जर पाहिलं तर पाण्याचा थळ दिसत नाही। बाकीच्या तालुक्यांनी पाणी कसं आहे, श्रीरामपूरमध्ये जाऊन बघा कार्यकर्ते लोकांनी। मग कोपरगाव आजच आम्हाला असं पाणी आहे तर पावसाळा झाल्यावर कसं पाणी द्यायचं तुम्ही आम्हाला? तुम्ही तरी पिऊन दाखवा। हे प्यायचं पाणी हे कसं प्यायचं? तुम्ही प्या त्या जारचं पाणी। आमच्याकडे पैसे नाही, गरीब एरिया आमचा, मोलमजुरी करतो आम्ही। कुठून आणायचे 20 रुपये पाण्याला? बरं एक अंडात नाही भागत लेकरा बाळाच्या घरामध्ये। 3-3, 4-4 अंडे लागत आहे उन्हाळा दिवस आहे पाण्याला। आम्ही भोई गल्लीतले राहणारे रहिवासी असून आम्ही लक्ष्मण छगन सटते असून आमच्या वार्डामध्ये भरपूर कामं पेंटिंग पडलेले, गटर पहिली टाकलेली होती परंतु ती गटर पूर्ण चॉकअप झालेली आहे। तिचे नवीन नूतनीकरण करावा आणि ते गटरी पूर्ण जाम असल्यामुळे पुढे पाणी जात नाही। आणि आता हे पाईपलाईन टाकलेली पूर्ण रोडाची खणखून केलेली, रोड एकदम विस्कळीत झालेले, ते सर्व रोड तयार करावं, चांगले नवीन करावं हे सगळ्यांना मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। माझी समस्या ही आहे की पाणी स्वच्छ सोडा। ज्यावेळेस तुम्हाला गरज होती त्यावेळेस लई म्हणायची आम्ही असं पाणी देऊ तसं पाणी देऊ। हे आमचे रोज पाणी सोडू नका का रोज सोडा ना, 8 दिवसांनी सोडत्या, पण ते पाणी तर चांगलं सोडा। एक जनावर का पाणी पिणार? 4 दिवसाआड पाणी येतं ते बी असं गड्डूळ, सारा माशाचा वास। आमचे लेकरा बा आजारी पडू राहिले। सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।